अनेकदा आपण पाहिलंय, लोक अडचणीत सापडले की भोंदू बाबांच्या नादी लागतात. पण जेव्हा देश चालवणारे, राज्य चालवणारे नेतेच अशा बाबांच्या प्रभावाखाली येतात, तेव्हा तो फक्त श्रद्धेचा विषय राहत नाही, तो थेट सत्तेचा आणि समाजावर परिणाम करणारा मुद्दा ठरतो. खरं तर कधी विचार केलाय का? प्रत्येक वेळी एखादा भोंदू बाबा उघडकीस येतो, मोठमोठे गुन्हे समोर येतात, लोक फसलेले दिसतात, पण काही वर्षांनी पुन्हा तसाच एक नवीन बाबा उभा राहतो. पुन्हा लोक त्याच्या मागे लागतात आणि पुन्हा तेच सगळं घडतं. मग प्रश्न पडतो, चूक फक्त त्या बाबाची आहे का ती त्याच्या मागे उभे राहणाऱ्या सिस्टीमची आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सिस्टीममध्ये नेमकं कोण कोण गुंतलेलं असतं. कारण राजकारण हे फक्त सत्ता, निवडणुका आणि भाषण इतकंच नसतं. राजकारणाच्या पडद्यामागे देखील एक वेगळीच दुनिया असते, जिथे निर्णय घेतले जातात, पण ते नेहमीच तर्कावर घेतले जातात असं नाही. कधी ते घेतले जातात विश्वासावर, भीतीवर आणि अनेकदा भोंदू बाबांच्या सल्ल्यावर. आणि आज आपण पाहणार आहोत भारतातील मोठमोठे राजकीय नेते आणि त्यांचे तथाकथित गुरु, ज्यांच्या नादी लागून अनेकदा वाद, प्रश्न आणि संशय निर्माण झाले आहेत. नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय द अश्विनी स्पीक. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो फक्त एका भोंदू बाबाचा विषय नाहीये. हा विषय आहे त्या साखळीचा, जिथे राजकारण, सत्ता, श्रद्धा आणि अंधश्रद्धा एकमेकांत मिसळतात. आणि त्या साखळीतील सर्वात मोठा आणि धोकादायक दुवा म्हणजे नेते आणि भोंदू बाबा यांचं नातं. सध्या नाशिकमध्ये समोर आलेल्या अशोक खरात प्रकरणामुळे पुन्हा एकदा ही चर्चा चांगलीच पेटली आहे. पुन्हा एकदा प्रश्न समोर आलाय, नेते आणि भोंदू बाबा यांचं नातं नेमकं काय आहे? आणि हे नातं नवीन आहे का? तर उत्तर आहे नाही. हे नातं खूप जुनं आहे आणि वारंवार वेगवेगळ्या नावांनी समोर येत राहिलेलं आहे. कारण एक अंकशास्त्रज्ञ ज्याच्यावर महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप, गुंगीचं औषध, धार्मिक विधीच्या नावाखाली चाललेलं शोषण, CCTV फुटेज, 58 व्हिडिओ, आता 100 व्हिडिओ, आणि हे सगळं जेव्हा बाहेर येतं तेव्हा धक्का बसतो. पण खरी धक्कादायक गोष्ट तेव्हा समोर येते जेव्हा त्याच्या संपर्कात असलेल्या प्रभावशाली लोकांची नावं पुढे येऊ लागतात. आणि इथूनच मागे वळून पाहायला सुरुवात करूया. ही गोष्ट आजची नाही आहे. देशाच्या राजकारणात हे नातं खूप जुनं आहे. कारण या साखळीची सुरुवात आपण देशाच्या राजकारणातील सर्वात प्रभावी नेत्या ठरलेल्या इंदिरा गांधी यांच्यापासून पाहू शकतो. खरं तर इंदिरा गांधी या त्यांच्या कठोर आणि निर्णायक नेतृत्वासाठी ओळखल्या जात असल्या तरी त्यांच्या आयुष्यामध्ये धीरेंद्र ब्रह्मचारी हे नाव सतत चर्चेत राहिलं. योगगुरू म्हणून ओळख असलेल्या ब्रह्मचारी यांचा प्रभाव इतका वाढत होता की ते फक्त आध्यात्मिक मार्गदर्शक राहिले नव्हते, तर सत्तेच्या केंद्रापर्यंत त्यांची पोहोच झाली होती. त्यांना सरकारी सवलती मिळाल्याच्या प्रशासनावर प्रभाव असल्याच्या चर्चा त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला की एक बाबा फक्त गुरु राहतो की तो सत्तेवर प्रभाव टाकणारा घटक बनतो? यानंतर पुन्हा काळ पुढे सरकला, पुन्हा तेच चित्र दिसतं. PV नरसिंहराव यांच्या काळामध्ये देशाला आर्थिक सुधारणांकडे नेणाऱ्या, देश आर्थिक संकटातून बाहेर काढणारे पंतप्रधान. पण त्यांचं नाव चंद्रास्वामी यांच्याशी जोडलं गेलं. खरं तर चंद्रास्वामी हे स्वतःला तांत्रिक आणि ज्योतिषी म्हणणारे व्यक्ती होते, पण त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार, आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये हस्तक्षेप असे अनेक गंभीर आरोप झाले होते. तरीही ते पंतप्रधानांच्या जवळ असल्याचं दिसत होतं. यामुळे पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण झाला, राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये अशा व्यक्तींची भूमिका किती आणि का? महाराष्ट्रातही हेच चित्र दिसतंय. राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि शिवराज चाकूरकर यांची नावं सत्य साईबाबा यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. सत्य साईबाबा यांच्यावर लाखो लोकांचा विश्वास होता, पण त्याच वेळी त्यांच्या चमत्कारांबाबत संशय, हातचलाखीचा आरोप असे वादही कायम होते. मात्र जेव्हा नेते त्यांच्याजवळ दिसतात तेव्हा सामान्य माणसाच्या मनामध्ये साहजिकच भावना तयार होते, हे इतके मोठे लोक जे आहेत ते जातात म्हणजे नक्कीच काहीतरी खरं असेलच. बाबाची समाजातील विश्वासार्हता आपोआप वाढते. त्यामुळे सामान्य माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो आणि इथूनच अंधश्रद्धेचा पाया हा मजबूत होतो. यानंतर देशभरातील मोठं नाव झालं ते म्हणजे आसाराम बापू. आसाराम बापू यांचं धार्मिक गुरु म्हणून त्यांनी मोठी प्रतिमा तयार केली होती. मोठमोठे आश्रम, मोठं साम्राज्य, लाखो अनुयायी आणि त्यांच्या आश्रमात, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये देशातील अनेक मोठे नेते जाताना दिसले. त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांसारख्या नेत्यांची नावं चर्चेत आली. मात्र नंतर जेव्हा आसाराम बापूंवर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप झाले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली,
या संपूर्ण प्रकरणानंतर प्रश्न निर्माण झाला की जेव्हा असा बाबा मोठा होत होता तेव्हा त्याच्या मागे उभं राहणारं समर्थन नक्की कोणाचं होतं. याच पॅटर्नचं आणखी एक मोठं उदाहरण अजून स्पष्ट आहे, ते म्हणजे राम रहीम. पंजाब हरियाणामध्ये मोठा प्रभाव असलेला हा बाबा राजकीय नेत्यांच्या पाठबळामुळे अधिकच शक्तिशाली बनला. त्याच्या कार्यक्रमांना नेत्यांची उपस्थिती, त्याचं मोठं संघटन आणि त्यातून निर्माण झालेली ताकद. पण जेव्हा त्याच्यावर बलात्काराचे आरोप सिद्ध झाले आणि शिक्षा झाली तेव्हा संपूर्ण देशानं त्यानंतरची हिंसा पाहिली आहे. यामुळे स्पष्ट झालंय की अशा बाबांना मिळणारं राजकीय संरक्षण किती धोकादायक ठरू शकतं. आणि आता हीच साखळी पुन्हा एकदा समोर आली आहे अशोक खरात प्रकरणातून. अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख असलेल्या खरातवर महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले. त्याच्याकडे सापडलेले CCTV फुटेज, मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि त्यातून उघड झालेलं नेटवर्क, या सगळ्यामुळे प्रकरण गंभीर बनलं. पण या प्रकरणाला खऱ्या अर्थानं वळण मिळालं तेव्हा जेव्हा त्यांच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ समोर आले, ज्यामध्ये रुपाली चाकणकर आणि चर्चेत आलेलं नाव एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर, निलेश लंके यांचं कनेक्शन दिसलं. आणि मग पुन्हा तोच प्रश्न समोर आला की नेते अशा व्यक्तींच्या इतक्या जवळ का असतात. या सगळ्या घटनांचा एकत्रित विचार केला तर एक स्पष्ट पॅटर्न दिसतोय. राजकीय नेते अनेकदा असुरक्षिततेतून, सत्तेच्या महत्त्वाकांक्षेतून किंवा समाजामध्ये स्वतःची प्रतिमा मजबूत करण्यासाठी अशा बाबांच्या संपर्कात जातात. पण याचा परिणाम काय होतो की त्या बाबांची विश्वासार्हता वाढते, त्यांची लोकप्रियता वाढते आणि मग सामान्य लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागतात. आणि मग याच विश्वासाचा गैरफायदा होतो, म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी मिळतं आणि अनेकदा त्यातून आर्थिक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडतात. आणि हीच ती साखळी आहे. नेते, बाबा, मग समाज, अंधश्रद्धा आणि मग शोषण. आणि मग या साखळीला तोडण्याचा प्रयत्न केला होता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने, अर्थात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी सतत वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज मांडलेली होती. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की समाजाने प्रश्न विचारणं थांबवलं तर अंधश्रद्धा वाढते. आणि जेव्हा समाजातील प्रभावी व्यक्ती म्हणजेच नेते मंडळी स्वतः अशा बाबांच्या संपर्कात दिसतात तेव्हा तो संदेश थेट जनतेपर्यंत जातो. म्हणजे नेते जे करतात समाज तेच पाहतो आणि अनेकदा तेच अनुसरतो. त्यांनी सांगितलेलं होतं, प्रश्न विचारा, विचार करा. कारण श्रद्धा ही वैयक्तिक असते पण अंधश्रद्धा ही समाजाला घातक असते. पण आज प्रश्न असा आहे, इतकी आत्तापर्यंतची उदाहरणं समोर असूनही, इतके धक्कादायक प्रकार घडूनही आपण अजूनही तेच चक्र फिरू देतोय का? नेते बाबांकडे जातात, बाबा मोठे होतात, प्रसिद्ध होतात. नेते जातात म्हणजे काहीतरी तथ्य आहे, काहीतरी खरं आहे असं समजलं जातं. आणि मग सामान्य माणूस त्यात फसतो. मग नेमकी चूक कोणाची आहे, त्या बाबाची की त्या नेत्याची, की डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या समाजाची? त्यामुळे नेत्यांनो, तुम्ही जेव्हा अशा बाबांच्या मंचावर जाता, त्यांच्या पाया पडतात, त्यांच्यासोबत फोटो काढता, आशीर्वाद घेताना दिसता, तेव्हा तुम्ही फक्त वैयक्तिक श्रद्धा व्यक्त करत नसता तर तुम्ही समाजाला एक संदेश देत असतात. तो संदेश काय असतो की हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा आहे. मग सांगा, जेव्हा तोच माणूस गुन्हेगार निघतो तेव्हा त्या विश्वासाची जबाबदारी कोण घेणार? तुम्हाला कल्पना असते का की तुमच्या एका फोटोमुळे हजारो लोकांचा विश्वास तयार होतो. त्या एका भेटीतून एक बाबा देवमाणूस बनतो. मग सांगा, तो बाबा मोठा होतो तेव्हा त्याची जबाबदारी फक्त त्याचीच राहते की त्याला उचलून धरलेल्या हातांचीही असते? नरेंद्र दाभोळकरांच्या सांगण्यानुसार समाजानं देखील स्वतःलाही एकदा विचारायचंय की आपण प्रश्न विचारणं कधी थांबवलंय? आपण विचार करण्यापेक्षा विश्वास ठेवणं कधी निवडलं? आपण विचार करणं का सोडलं? आपण प्रश्न विचारणं कधी बंद केलं? कारण खरी भीती एका अशोक खरातची नाही आहे. भीती आहे अशा अजून कितीतरी खरात तयार होत आहेत. आणि त्यांना खतपाणी कोण घालत आहे? राजकारण, प्रभाव की आपली अंधश्रद्धा? मग ठरवायचं आपल्यालाच आहे की आपण भक्त राहणार की जागरूक नागरिक होणार. कारण जर प्रश्न विचारणं थांबवलं तर पुढचा बाबा तयार होणं थांबणार आहे का आपणच त्याला पुन्हा एकदा उचलून धरणार आहोत? त्यामुळे प्रश्न तुमच्यासाठी आहे, अशा घटनांमधून आपण धडा घेणार आहोत का ती पुन्हा एकदा त्याच चक्रात अडकणार आहोत? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला पुन्हा या चक्रात अडकायचं आहे का की नेते ज्या बाबांवर विश्वास ठेवतात त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे का ही साखळी तोडायची आहे? तुम्हीच ठरवा. आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी द अश्विनी स्पीकला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओत नव्या विषयासह. नमस्कार.